दारिद्र्य रेषेखालील तसंच गरीब कुटुंबातील व्यक्तींना दैनंदिन खर्चाची तोंड मिळवणी करतानाच अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागतो। त्यातच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस दुर्धर आजाराने ग्रासले तर अशा कुटुंबाच्या दुःखाला पारावार राहत नाही। अशा गरीब कुटुंबांसाठी राज्य सरकारने शासकीय व शासन प्राधिकृत रुग्णालयांमध्ये चांगल्या औषधोपचारांची व्यवस्था केली आहे। या रुग्णालयांमध्ये त्यांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा प्राप्त होतात, परंतु चांगल्या उपचारांप्रमाणेच त्यांना आवश्यक अर्थसहाय्य पुरवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने केला। यासाठी विशेष योजना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत हृदयरोग, कर्करोग व किडनी निकामी झालेल्या रुग्णांना जिल्हा परिषदेमार्फत अर्थसहाय्य पुरवले जाते। 15,000 रुपयांपर्यंतची रक्कम या आजारग्रस्त व्यक्तींना मदत म्हणून देण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेसची ही मदत दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांसाठी बहुमोल ठरत आहे।